राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाला जवळपास 1 महिना उलटून अद्यापही स्पष्ट चौकशी अहवाल समोर आलेला नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणातील जबाबदार विमान कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी 10 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे। या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि राज्यातील विविध भागांतून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला भगिनी आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी ही या आंदोलनाची मुख्य मागणी असल्याचं नागेश चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त तसेच मुंबई शहराचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत विविध स्तरांतून शंका व्यक्त होत असून काही नेत्यांनीही आवाज उठवला आहे। आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी व गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे। नागेश चव्हाण यांच्या आमरण उपोषणामुळे या प्रकरणाला आता अधिक तीव्र राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये। जनतेसाठी कटिबद्ध असणाऱ्या नेत्याबाबत घडलेल्या या घटनेमागील सत्य समोर यावे हीच आमची भूमिका आहे असे नागेश चव्हाण यांनी सांगितलंय। मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस सोलापूर। मागील 28 जानेवारीला आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय अजितदादा यांचे अपघाती निधन झाले। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी रोहितदादांनी त्या अपघाताबद्दल माहिती मागितली, एअरपोर्टवरती फुटेज मागितले किंवा ज्या ठिकाणून दादा निघले होते त्या ठिकाणचे काही पुरावे मागितले, परंतु आतापर्यंत कमीत कमी 1 ते 1.5 महिना या गोष्टीला उलटून गेलेला आहे। परंतु या अनुषंगाने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी FIR दाखल करून घेतलेली नाही। त्या अनुषंगाने उद्याच्या 10 मार्चला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व असंख्य महिला भगिनी घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत। तर माझी सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारावर जे प्रेम करतात किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत यांनी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या ठिकाणी, म्हणजेच आपला जिल्हा असेल, तालुका असेल, शहर असेल, गाव असेल, अशा ठिकाणी 1 दिवस का होईना पण उपोषण करून जोपर्यंत FIR दाखल करत नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवावं। आणि उद्याच्या 10 तारखेला सकाळी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी उपोषणात बसणार आहोत। जोपर्यंत याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, FIR फाटत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण आम्ही मागे घेणार नाहोत। जय हिंद, जय राष्ट्रवादी। दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।